ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಅಸ್ಸಲಾಂ ಅಲೈಕುಂ ಸಶ್ರೀ ಅಕಾಲ್ ವಡಕ್ಕಂ ಸುಪ್ರಭಾತಂ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಹರಿ ಓಂ. सुमित सर पद्मजा मॅडम ना तुम्हालाच पोस्ट करायला पाहिजे. केले ते कारण पद्मजा मॅडम कंटिन्यू नाही केले पद्मजा पोस्ट. येस. गुड मॉर्निंग व्हिडिओ ऑफ दिसतोय मला, काय तुम्हाला पण ऑफ? गुड मॉर्निंग सुमित सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुमित अनम्यूट करा ताई. गुड मॉर्निंग मॅडम. जय जिनेंद्र. गुड मॉर्निंग शतायुषी सकाळ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. हरी ओम. गुड चलो मॉर्निंग. जोरदार गुड क्लॅपिंग करू आपण मॉर्निंग. आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शतायुषी सकाळ. शुभ सकाळ सगळ्यांना. जोरदार क्लॅप करू आपण. विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई, विजय सर यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. स्पेशल क्लॅप एक अजून एक करा, कारण इथनं कंटिन्यू करणार आहेत पद्मजा मॅडम. मी नुसतं ऐकणार आहे, त्याच्यामुळं स्पेशल क्लॅप परत एकदा पद्मजा मॅडम साठी. ओके कंटिन्यू करते. ओके थँक्यू. चलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग झाले. गुड मॉर्निंग. छानशी पोज द्या. आपण मस्त फोटो काढणार आहोत. शशिकला ते आहेत तुम्ही? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. चला शशिकला ते दिसत नाहीत. विजय सर तुम्ही नसाल. चला मीच काढते फोटो सगळ्यांचे. घ्या सगळेजण छानशी पोज द्या. आपण फोटो काढू सगळे. सुप्रभात. लेमन. प्रभात. जय जिनेंद्र. लेमन. काश्मीरी कवा येलो कॉन्सन्ट्रेट. भारी मेनू काढत. लेमन. पीच. आमचा पण पीच, माझा पण पीच. ओके थँक्यू. छान पोस्ट दिलाय. आता मस्त सगळ्यांच्या स्टेटसला पोचणार आहात तुम्ही. बघा ज्यांचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही खूप लोकांच्या स्टेटसला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला असता, फेसबुकच्या स्टोरीला असता आणि तुम्ही इन्स्टाच्या स्टोरीला सुद्धा असता. त्यामुळे मस्त छान असे व्हिडिओ ऑन करत चला आणि फोटो देत चला. ओके चलो. आता आज जाणार आहोत आपण एक एक्सपिरियन्स ऐकायला सुष्मिता विभूते ताईंचं. आणि माईक म्यूट आहे का तुमचा? ओके. वैशाली ताई तुम्ही असाल तर तुम्हीही तयार? ऑन आहे, माईक ऑन आहे. ओके चलो आपण जाऊ सुस्मिता ताईंच्याकडे. सुस्मिता ताई तुमचं वेलकम. आणि आपण ऐकू आपण त्यांचाच एक्सपिरियन्स. तुम्हाला लिंक कुठून मिळाली, कुणी दिली आणि तुम्ही कशासाठी शतायुषी परिवारात जॉईन झाला, आम्हाला थोडक्यात तुमची ओळख ऐकायला आवडेल. कंटिन्यू ताई. सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहिल्यांदा मला ही लिंक सविता पाटील मॅडमनी दिली. मी इचलकरंजीहून आहे. सुस्मिता विभूते. सुष्मिता ताई फर्स्ट टाइम बोलायला लागलाय तुम्ही आता कॉलवर? चला आपण सुष्मिता ताईंचं वेलकम करू. आधी सगळेजण एकच मिनिट माईक अनम्यूट करायचा, ताईंचं वेलकम करायचं, लगेच माईक म्यूट करायचा. थँक्यू सगळ्यांना. ओके चलो आता सगळ्यांनी माईक म्यूट करून घ्या. आपण आता ऐकणार आहोत सुस्मिता ताईंना. कंटिन्यू. मला ही लिंक दिली आहे सविता पाटील मॅडमनी, मिलिंद सर आणि सविता मॅडमनी. मी 1 महिना झाला हे औषध म्हणजे ही ड्रिंक घेतीये. मला खूप फरक जाणवलाय. माझी कंबर खूप दुखत होती आणि थोडं चालण्यात पण म्हणजे कमरेमुळे मला हे येत नव्हतं, जास्त दुखायची. आणि त्यांनी मला बघितलं, म्हणजे आमच्या ओळखीच्याच आहेत त्या. त्यांनी मला सांगितलं वजन पण खूप 70 किलो होतं माझं. पण 1 महिना मी जेव्हापासून औषध घेते त्यात मी योगा रोज सकाळी शेट्टे सरांचा जॉईन करते, तेव्हापासून खूप फरक पडलाय माझ्यामध्ये. आता मी खूप एनर्जेटिक असते, दिवसभर व्यवस्थित काम करते आणि माझं 4 किलो वजन कमी झालंय 1 महिन्यामध्ये. त्यामुळे थँक्यू सविता ताईंना आणि ह्या शतायुषी फॅमिलीला सुद्धा. थँक्यू. मस्त खूप छान तुमचा एक्सपिरियन्स आहे. अगदी 1 महिन्यातलाच. पण इथून पुढे सातत्य ठेवा. ज्या गोष्टी करत आहात सविता ताई तुम्हाला गाईड करतील. पूर्ण शतायुषी परिवार
तुमच्या सोबत आहे, तर तुमचा खूप सुंदर रिझल्ट येईल. ओके, हो, थँक्यू. थँक्यू. चला आपण जाणार आहोत आपल्या आदरणीय गुरुतुल्य अशा आपल्या शतायुषी परिवारातल्या श्रेष्ठ अशा व्यक्तिमत्व आहेत आणि आपल्या सगळ्या गुरूंच्या देखील त्या गुरु आहेत अशा वैशाली वैद्यताई. त्यांचाही काल बर्थडे झाला आणि आपण आज त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. प्रतीक्षाताई खूप छान संस्कृत, कारण या संस्कृत विशारद आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना इतकी सुंदर सुंदर पारितोषिक मिळतात. तर आपण आज प्रतीक्षाताई त्यांना छान विश करतील आपल्या संस्कृत ह्याच्यातूनच. तर आपण जाऊ. वैशालीताईंना तुम्ही फक्त लगेच माईक अनम्यूट करायचा, त्यांचं बर्थडे विश करायचं लगेच. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वैद्यताई. त्यांनी विश केलंय, माईक म्यूट करून घ्या. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणा ताई. प्रिय शुभेच्छा. जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे शन्तनोतु ते सर्वदा मुदम् प्रार्थयामहे भवशतायुषी प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वाञ्च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय जीवनन्तव भवतु सार्थकम् भवतु सार्थकम् भवतु सार्थकम्. धन्यवाद. वैशालीताई, खूप छान छान शुभेच्छा वाढदिवसाच्या. वैशालीताईंना ओळखत नाही असं कुणीही नसेल, पण कारण त्यांची बोधकथा आपण शनिवार आला तर आपण वाट बघत असतो. वैशालीताईंच्या बोधकथेची एवढे आपण त्यांना परिचित आहोत, म्हणून आपण त्यांची थोडक्यात ओळख ऐकू आणि कीर्ती लहान कीर्ती महान असं आहे तुमचं वैशालीताई. स्टे ब्लेस्ड. ओके, ओके. वाढदिवसाच्या म्यूट करा सगळ्यांना. म्यूट करा सगळेजण, म्यूट करा. वैशालीताईंना बोलू द्या. वैशालीताई अनम्यूट करा. होय होय होय. ओके, कंटिन्यू. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. खूप छान पैकी तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. असं झालं होतं की काल म्हणजे ते नेहमी असं फार काही आपण करतो असं नाही, लक्षातच नसतं की आहेच आता उद्या आहे वगैरे असं काही. आता सगळे म्हणजे घरामध्ये गडबड गडबड प्रत्येकाचं आपलं आपलं रुटीन मध्ये. पण म्हणजे सून पण इकडे नाहीये आणि ती असते तिकडे मुंबईमध्ये ट्रान्सफर असल्यामुळे मग त्याची शाळा वगैरे त्याला सोडायचं असतं, मला धाबत पळत तिकडे जायचं यायचं असं चाललेलं असतं. आणि त्यामुळे मुलगा पण गेलेला होता उदयपूरला आणि तो काल म्हणजे परवा रात्री, तो काल असा दुपारी येणार होता पण तो परवा रात्रीच 3 वाजताला रात्री निघाले ते आणि आल्या आल्या म्हणाला हॅपी बर्थडे. खरंच म्हणजे असं एक त्यांनी म्हणल्यावर म्हणलं अरे मला तर काही लक्षात पण नव्हतं म्हणून. तर इतकं आपलं. आणि आता तुम्ही सगळ्यांनी इतक्या सुंदर प्रकारे आपल्या या कॉलवर सगळ्यांचा जो वाढदिवस साजरा होतो ते खरोखरच इतकं छान आहे प्रत्येकाला की फॅमिली म्हणतो ते फॅमिली वातावरण सगळं निर्माण होतं आणि खूप छान वाटतं. मस्त वाटलंय. तुम्ही खूप सगळ्यांनी छान मला दिल्या शुभेच्छा. मी साधारणपणाने म्हणजे ऑगस्ट मध्ये वगैरे म्हणजे आयडी निघाला तेव्हा त्याच्या आधी मी घ्यायला लागलेले होते आणि त्याला साधारणपणे 23 मध्ये 23च्या आधी शेवटी तो आयडी निघाला सप्टेंबर मध्ये. आणि मी तेव्हापासून एकदाही म्हणजे कदाचित व्हिडिओ बंद असतो काहीतरी कारणाने कधी कधी, पण नाहीतर म्हणजे नियमितपणे आहे. आणि मला इतकं छान वाटतं की प्रत्येकाला आपण सांगताना की अहो तुम्ही कमीत कमी ऐकायला तरी या म्हणून प्रत्येकाला आग्रह करून सांगणं हे तेव्हापासनं करायला लागले. मला पहिल्यापासूनच खूप व्यस्त अशी दिनचर्या असण्याची सवय आहे, खूप ऍक्टिव्ह दिवसभर आणि एनर्जी टिकून राहणं, बोलणं करणं सगळंच. तर त्यामुळे ती आहे. पण तरी सुद्धा एक
ह्यांना पॅरालिसिस झाला होता आणि ते पण म्हणजे तेव्हा मी नव्हते ह्याच्यामध्ये, पण म्हणजे मला ना सर्व्हिसमध्ये होते गव्हर्नमेंटच्या, आणि त्यानंतर माझं MA योगशास्त्र झालं होतं त्याच कॉलेजमध्ये. मला त्यांनी PG विभागात शिकवायला या म्हणून, तर ते संगमनेरला, नाशिक संगमनेर जाऊन मी करत होते, पण ते मला बंद करावं लागलं की जेव्हा त्यांना अचानकपणे, आणि ते पण खरं म्हणजे इतकं ऍक्टिव्ह. तर असं काहीतरी होतं की जे काय आहे आपले मागच्या जन्मीचे असतील किंवा काय, लोकांना आश्चर्य, कारण माझ्याबरोबर योगाच्या प्रत्येक मोठ्या मोठ्या वर्गांना हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला हे असायचं. 2500 3000 लोकांचा एकत्र ग्राउंडवर वर्ग घेणं आणि त्याच्यामध्ये ते दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी. टेबल टेनिसमध्ये 20 वर्षात एकही दिवस खंड न पाडतात नियमित जिमखान्यात जाणारे, आणि जिमखान्यातच खेळताना तिथेच अटॅक आलेला होता, तो स्ट्रोक आलेला आणि तिकडनं नेलेलं. त्यानंतर मग ते थांबलं. पण तेव्हा मला माहित असतं, तर जसं बाकीचे सगळे म्हणतात तसं, तेव्हा जर मला शतायुषीचं ही कल्पना असते, तर पण तेव्हा कसं आहे की ऑनलाईन नव्हतंच ना, आणि ऑफलाईन होतं. जरी मी 20 वर्ष कोल्हापूरला जात होते त्याच्या आधी, म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा दर शुक्रवारी रात्री गाडीला बसायचं. शनिवार रविवारमध्ये खूप सुंदर प्लॅनिंग केलेलं असायचं शेटे सरांनी. 3 गावांमध्ये यांच्याकडे, इथून हे घ्यायला येतील, तिथे ते जेवायला जायचं, इथे नाश्त्याला जायचं, असं सगळं त्यांनी ठरवलेलं असायचं. आणि इथे इतके वाजता व्याख्याने, या ठिकाणी असं असं वर्गावर प्रमाणपत्र द्यायचे, तिथे व्याख्याने, अशा प्रकारचं वेगळं वेगळं त्याचं ठरलेलं असायचं. आणि ते जात होते मी. पण मधल्या काळामध्ये ह्यांचं ते झाल्यानंतर आणि तिथले पण निवासी वर्ग बंद झाल्यावर शिक्षक वर्ग ह्याला मी जायचे, आणि त्यामुळे अर्थातच ते निवासी वर्ग नंतर बंद झाले. आणि त्यापुढे मग माझं जाणं पण थांबलं किंवा एक कॉन्टॅक्ट पण मध्ये नाही झाला. आणि त्यामुळे शतायुषी माझ्या आयुष्यात जरा उशिरा आली असं. पण आल्यापासून माझं स्वतःच सुद्धा, सगळे म्हणायचे किती बारीक आहे, काय आहे, प्रत्येक असं आपल्याला सगळ्यांना म्हणत असतात सगळे, त्यांना माहिती नसतं. पण मग मला तरी सुद्धा फॅट लॉस 8 किलो ते 9 किलोचा फॅट लॉस त्यानंतर सुद्धा झाला, आणि एनर्जी होती ती सुद्धा वाढलीच. आणि ह्यांना अचानक ते झाल्यामुळे की नाही, केव्हाही काही होऊ शकतं. आपण, मी म्हणजे त्यांना कशाही साठी कुणालाही ठेवलेलं नव्हतं कामासाठी. संपूर्ण मी केलं, पाहिलं मी 1-1.5 महिना पहिला जो होता तेव्हा तिथं ठेवून सगळं करून, पण ती सगळी अव्यवस्था संपूर्ण त्या दवाखान्यात असणारी, की आता पुन्हा कधी यांना नको ठेवायला लागायला, अशा पद्धतीने मी ते सगळं मी सांभाळत होते. पण मग असं ह्यांना जर का झालं, म्हणजे लोकांना आश्चर्य वाटत होतं की आता ह्यांना जर इतके फिट आणि फाईन आणि यांना असं झालं, म्हणजे आता आम्हाला भीती वाटायला लागली, असं जिमखान्यातले सगळे म्हणायला. आणि मी पण की नाही, म्हणजे असं असं केव्हाही कोणालाही काही होऊ शकतं. कारण मृत्यूला कारण जशी डिसीज आणि आपली लाईफस्टाईल आणि हे सगळं असतं, तितकंच आणखीन आपल्या मागच्या जन्मीचे कर्म देखील असतात, आणि ते आपल्याला माहिती नसतात, भोग असतात. तर त्यामुळे पण होणं शक्य असतं. तर आपल्याला नाही, आपल्याला बिलकुल असं काही होता कामा नये. आपण करतोच आहोत, योग आहे, निसर्गोपचार आहे, तरी पण हे खूपच छान आहे. मला गाडीत होते मी चाललेली नाशिकला, आणि तेव्हा शेटे सरांचा फोन आलेला, आणि तिथल्या तिथे मी गाडीत असतानाच, त्यात सगळं आपल्या फोनमध्ये असतंच, पटापट मी ते सगळं पाठवून दिले डॉक्युमेंट्स, आणि पैसे पण लगेच तिकडे सेंड केले, आणि ताबडतोब सुरुवात केली. आणि खरोखर खूप छान वाटलं मला, की तेव्हापासून अगदी म्हणजे नियमितपणाने ते सगळं घेणं. बाकी सगळं एक्स्ट्रा वेकंदाला वगैरे आपले सगळे भेटलेले, त्यावेळेला स्पेक्टॅक्युलर असायचं, त्याला सगळे भेटायचे, म्हणजे तो सगळा आनंद मला घेता आला. त्याबद्दल खरोखरच शतायुषीची खूप खूप आभारी आहे मी. हरिओम. चलो, वैशालीताईंचा खरंच खूप त्यांची एनर्जी बघितलं ना तर आम्हाला नेहमी लक्षात येतं.
एक एक्स्ट्रा वॅगनचं जे त्यांनी सांगितलं ना ट्रेनिंग, खूप म्हणजे परदेशी डॉक्टरांचं देखील, न्यूट्रिशनिस्ट वगैरे, फिटनेस तज्ज्ञ यांचं सगळ्यांना, कोचेस लोकांना तिथं ते गाईड करत असतात, ट्रेनिंग देत असतात. आणि त्यावेळेला मी बघितलं होतं त्यांची एनर्जी. फ्लाईटनी ते अहमदाबादहून नाशिकला आल्या, नाशिकहून कोल्हापुरात आल्या, कोल्हापुरातून हुपरीला आल्या आणि हुपरीतून थ्रू आउट डे पूर्ण दिवस त्यांनी बेंगलोरला ट्रॅव्हल्सनी प्रवास केला आणि तरी त्या एनर्जेटिक. वैशाली ताई, आम्हाला तुम्ही एक विचारायचं राहिलं, तुमचं वय आता कितवा वाढदिवस तुमचा? 74 पूर्ण आणि 75 सुरू झालंय. बापरे, म्हणजे एवढ्या वयात इतक्या एनर्जेटिक, खरंच न्यूट्रिशनची तुम्ही कमाल. विचारलं म्हणून मला सांगताना ते 75, पण मला स्वतःला आजपर्यंत कधीच वाटत नाही की आता इतकं वय झालंय. म्हणजे मला तेव्हा सारखंच वाटतं की मी काय करायची वगैरे तसं. अगदी आम्हाला तुम्ही अजून अगदी 25-30तल्या एवढ्या सुंदर एनर्जेटिक वाटता. इतकं म्हणजे शालीन आणि असं व्यक्तिमत्व, नेहमीच सगळ्यांना एनर्जी देणारं, इन्स्पायर करणारं. तर थँक्यू आणि तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. तर आज जाणार आहोत आपण आता आजच्या टॉपिककडं. आजचा टॉपिक असणार आहे, अर्चिता ताई आहे तुम्ही हँडरेस द्या की अर्चिता ताईंच्याकडं, कारण आपल्या अर्चिता ताई योग शिक्षिका आणि ऍक्च्युली त्या शिक्षिका आहेत आणि आता शतायुषीच्या योग शिक्षिका आहेत आणि मनावरती इतक्या नीतिमूल्यांवरती इतकं सुंदर बोलतात आणि म्हणजे काहीतरी आपण हिच्यातून घेऊनच बाहेर पडतो. तर आपण जाऊ आता फारसा वेळ न घालवता अर्चिता ताईंच्याकडे. कंटिन्यू अर्चिता ताई. सुमित सर ऑल म्यूट टाका. ओके, कंटिन्यू अर्चिता ताई. म्यूट कर अर्चिता. ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. वैशालीताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छानपैकी वैशालीताईंचा एक्सपिरियन्स आपण पाहिला. खरंच पद्मजाताई म्हटल्याप्रमाणे वैशालीताई खूप एनर्जेटिक असतात. कारण थ्रू आउट जेव्हा आम्ही कोल्हापूर टू बेंगलोर प्रवास करत होतो, तेव्हा प्रवासात आम्ही सगळे निवांत बसलेलो होतो, गप्पा छान चालू होत्या. पण वैशालीताईंचं खास करून कौतुक करावंसं वाटतं की वैशालीताईंनी त्यावेळेला लॅपटॉप काढला आणि कोणताही चष्मा न घालता त्या लॅपटॉपवरती काम करत होत्या आणि संस्कृतचं काहीतरी रेकॉर्डिंग आणि टायपिंग करून त्या पाठवत होत्या. आम्हाला ह्या वयामध्ये एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये आहे याचं कौतुक वाटलं. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट वाटली की त्या एवढ्या अनुभवी आहेत, एवढ्या ज्ञानी आहेत, योगामध्ये एवढ्या पारंगत आहेत, पण प्रत्येकाला त्या रिस्पेक्टफुली बोलायच्या आणि सगळ्यांप्रमाणे ते मिक्स होत होत्या. खूप छान काम करत होत्या त्या. आणि खरंच या वयामध्ये एवढी एनर्जी असणं, आलेले एवढे प्रसंग सगळे बाजूला टाकून समरस होणं, हे त्यांच्यातला एक महत्वाचा गुण आहे. आणि त्याच्यावरतीच मला बोलायचं आहे की आपण आयुष्य जगत असताना कितीतरी गोष्टी आपल्या सोबत घेऊन जगत असतो. अर्चिता, एकच मिनिट. शोभा जैन ताईंचा पण काल वाढदिवस होता. फक्त आपण सेलिब्रेट करू, एक्सपिरियन्स नंतर आपण बघू, पण फक्त एक त्यांना स्पॉटलाइट करून सगळेजण वाढदिवसाच्या शोभाताई हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण आपल्या योग शिक्षिका आहेत, संध्याकाळचा वर्ग इतका छान पैकी घेत आहेत, त्याच्यामुळे ना फक्त आपण पटपट शुभेच्छा देऊ आणि लगेच अर्चिता कंटिन्यू. खूप छान. शोभाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आहे तुमच्या वर्गावर, खूप सुंदर वर्ग घेतात. सगळ्यांनी अनम्यूट, आता सगळे ऑल म्यूट आहेत. ओके. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्यानी माईक म्यूट करून थँक्यू सगळ्यांना. सकाळची परिवाराला हार्दिक शुभेच्छा ताई. हार्दिक शुभेच्छा ताई. शुभेच्छा शोभाताई. हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई. थँक्यू सगळ्यांना. चला, आपण शोभाताईंची पण ओळख एक दिवस नक्की करून घेणार आहोत. खूप छान प्रवास आहे हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शोभाताई. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. शुभेच्छा ताई. ऑल म्यूट करा आता. ओके. शोभाताईंच्या सुद्धा वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शोभाताई सुद्धा खूप लागवी मस्त आहेत. तर जीवनाचा प्रवास करत असताना कितीतरी प्रसंग वाईट येत असतात आणि कितीतरी चांगले प्रसंग येत असतात.
आणि नवीन वर्ष चालू झालेलं आहे, त्याच्यातच मकर संक्रांती आपली झालेली आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू हळदी कुंकूचे प्रोग्राम चालू आहेत, हळदी कुंकू आहेत आणि शोभाताई असू देत किंवा वैशालीताई असू देत, बरेच मेंबर आपल्या कॉलवरती इतक्या सुंदर आहेत की त्या या वयामध्ये सुद्धा खूप छान काम करत असतात. म्हणजे ठरवलं तर सगळं करता येतं. त्याच्यासाठी फक्त आपण जगत असताना आपल्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे आणि ज्या काही हातातून गोष्टी निसटून गेलेल्या आहेत त्याच्यावरती रडत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडं आहेत त्याच्यामध्ये समाधान मानून त्याच्याबद्दल कृतज्ञ असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे काम आपण खूप छान पद्धतीनं करू शकतो. आणि या कॉलवरती सगळ्या महिला आहेत, त्यामुळे महिलांना असं सांगावंसं वाटतं की तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्या गोष्टी काय काय आहेत हे आपल्याला बघितलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण जगलं पाहिजे. या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जगत असताना ज्या गोष्टी निसटून गेलेल्या आहेत त्याच्यावरती जास्त विचार करत असतो, त्या गोष्टी आपण शोधत असतो. महिलांच्या बरोबर आज सगळ्यांनाच एक सांगावंसं वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या जीवनामध्ये परिपूर्ण असतात का? हो, परिपूर्ण नसतात. तसं असतं तर भगवंतानी ज्यावेळेला आपला हात बनवला त्यावेळेला हाताची 5ही बोटे समान बनवली असती. मग मला सांगा की हाताची जर 5ही बोटे समान बनवली असते तर कोणतीही वस्तू आपल्याला सहजासहजी व्यवस्थित पकडता आली असती का हातामध्ये? काम करताना आता ज्या सहजपणा आहे तो सहजपणा आपल्याला असता का? बिलकुल नसता. म्हणून हात बनवताना, हाताची बोटे बनवताना काही बोटे लहान आहेत, काही बोटे मोठी आहेत. पण लहान आहेत मग ती कमी आहेत का? नाही. त्यांचं महत्त्व तितकंच आहे. जसं की आपला अंगठा. अंगठा छोटा आहे, पण तो कमी महत्त्वाचा आहे का? नाही. एक दिवस फक्त अंगठ्याला पट्टी गुंडाळा आणि निवांत ठेवा आणि अंगठा न वापरता 4ही बोटांचा फक्त वापर करून काम करा. करू शकेल का? नाही आहे. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते, पण आपण काय करत असतो की आपल्याला खूप कमी लेखत असतो. माझ्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे, मी कुठंतरी कमी पडते, त्यामुळे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे येत आहेत त्या चांगल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. हे जीवन खूप सुंदर आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी मिळत असतं. प्रत्येक प्रसंग आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो. ते शिकत 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 आपण पुढे जायचं असतं. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आज सुख आहे पण समाधान नाहीये. किती गोष्टी आपल्याकडे असतात, वस्तू आहेत, उपभोग घेतो, पण त्या उपभोगाचा आनंद आपल्याला मिळत नाहीये. मग हे कशामुळे होत असतं की आपल्याला रोज ज्या गोष्टी मिळतात त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. मला सांगा आज किती लोक आपण आपल्या आयुष्यासाठी आपल्याला मिळालेल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करत असतो. अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा यशस्वी झाले त्यावेळेला त्यांनी एकच सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या मी प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला आणि परमेश्वराला कृतज्ञता म्हणजे धन्यवाद व्यक्त करत होतो की या वस्तूंमुळे माझं जीवन सुखकर होत आहे आणि परमेश्वराला धन्यवाद देतो. आवाज अर्चिता ताई, ब्रेक होतोय, व्हिडिओ ऑफ करून बोला. हा व्हिडिओ ऑफ ठेवा आणि बोला. तिकडून व्हिडिओ ऑफ करायचं झालंय, हँग झाले. ओके ओके, मी करते. तुम्ही कंटिन्यू करा. हा, त्यांचा थोडासा नेटवर्क इश्यू आहे, येतील अर्चिता ताई. एकच मिनिट थांबू, आपण त्यांचं वेट करू. झालं पद्मजाताई. हा करा, कंटिन्यू करा. सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, पण त्या मुबलक प्रमाणात असल्या तरी त्या वस्तूंचा उपभोग घेत असताना आपलं मन कुठंतरी कमी असतं, खचत असतं की माझ्याकडे एवढंच आहे, माझ्याकडे तेवढंच आहे, याच्याकडे इतकं आहे आणि त्याच्याकडे इतकं आहे. ज्या आपल्याकडं गोष्टी आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्हाला जितक्या गोष्टी मिळालेल्या आहेत ना तितक्या गोष्टी बाकी कुणाला मिळालेत का? हो, नाही आहे.
या पृथ्वी तलावरती प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला मिळत असतं. म्हणून आपण आपलं कर्म चांगलं ठेवायचं असतं, भावना चांगली ठेवत जायचं असतं, मग सगळ्या गोष्टी मिळत असतात. सुजाताताईंची 15 दिवसात इतकी सुंदर व्याख्यानमाला झाली. या व्याख्यानमालेमध्ये आहाराबद्दल आपल्याला कितीतरी गोष्टी ऐकायला मिळाल्या. पण एक गोष्ट लक्षात आली का? फक्त कानाने ऐकून कुठल्या गोष्टी घडत नाहीत. स्वतःला बदलावं लागतं, स्वतःला चेंज करावं लागतं. ज्या वेळेला आपण स्वतःला चेंज करतो, स्वतःला बदलत जातो, त्यावेळेला आपलं नशीब, आपलं आयुष्य, आपलं जीवन बदलत जातं. पण आपण रोज सकाळी उठलं की परमेश्वरासमोर हात जोडतो आणि परमेश्वराला म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद, चांगलं आरोग्य राहू दे आणि मला सगळ्या गोष्टी मिळू देत. कधी मिळणार आहेत? ज्या वेळेला तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या भावनेमध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये सगळा बदल होत जाईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये बदल झाला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं की आयुष्यात जगायचं असं की कुणाला त्रास झाला नसला पाहिजे. आयुष्यात जगायचं असं की कुणाला त्रास झाला नसला पाहिजे आणि वागायचं असं की कुणी नाद केला नसला पाहिजे. वागायचं असं की कुणी आपला नाद केला नसला पाहिजे. मग ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की व्यक्ती कशाने श्रेष्ठ बनत असते, ना त्याचा मान सन्मान, ना त्याच्याकडे असलेला पैसा अडका, तर व्यक्ती दुसऱ्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये तेव्हाच घर करू शकते ज्या वेळेला त्याचं बोलणं, त्याचा स्वभाव, त्याच्या सवयी, त्याची संगत या सगळ्या गोष्टी जेव्हा चांगल्या असतात ना, त्यावेळेला हे सगळं शक्य असतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण आपल्याला मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मला सांगा, जगभरामध्ये अशा कितीतरी व्यक्ती आहेत, कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत, पण मॉर्निंग फ्युएल स्टेशनची लिंक तुमच्यापर्यंत आली का? तर तुम्ही नशीबवान आहात. किती जणांना तर लिंक जाते, पण कोण जॉईन होतं का? त्याचा कोण विचार करतं का? नाही. तुम्ही विचार केलात, तुमच्यामध्ये बदल घडवलात, म्हणून ही मॉर्निंग फ्युएल स्टेशनची लिंक तुमच्याजवळ आली. म्हणजेच काय, तुम्ही स्वतःला बदलला. मग तुम्ही नशिबी आहात का हो? नाही. 140 कोटी जनता, या 140 कोटी जनतेमध्ये तुम्ही मिळालात, तुम्ही लकी आहात. म्हणून कुठलीही गोष्ट सगळ्यांनाच मिळत नाही आणि आपल्याला मिळालेली आहे ती काही कमी आहे का? नाही आहे. म्हणून एक अशी हिंदीमध्ये म्हटलं जातं बघा, चने हे तो दात नाही, दात हे तो चने नाहीये. म्हणजे जीवनामध्ये किती जणांच्याकडे कितीतरी गोष्टी आहेत, पण ते उपभोगायला त्यांच्याकडं तेवढी ताकद नाहीये. काही जणांच्याकडे खूप ताकद आहे, सामर्थ्य आहे, सगळ्या गोष्टी उपभोगू शकतात, पण त्यांच्याकडं चणे म्हणजे त्या गोष्टी नाहीयेत. मग आपल्याकडं तर दोन्ही पण आहेत, दात पण आहेत आणि चणे पण आहेत. मग आपण ह्या आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे काय नको? नक्की केली पाहिजे. म्हणून आलेले प्रसंग तिथल्या तिथं सोडायचं आहे आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंग छानपैकी अनुभवायचा आहे. पण सकाळी उठल्यानंतर ना, एका मधमाशाच्या पोळ्याला तुम्ही जरासा दगड मारून टाका, बघूया कसं होते. दगड कुणाला, मधमाशीला एकटीला लागतो, पण सगळ्या माशा एकत्र येऊन तुमच्या पाठी लागत असतात. तसंच असतं. आपलं डोकं म्हणजे का नाही, त्या मधमाशाच्या पोळ्यासारखं असतं. एक विचार, एक शब्द, एक वाक्य त्या डोक्यात घुसला ना, सगळ्या माशा कशा उठतात ना, तशा डोक्यात अशा असंख्य विचार उठायला लागतात आणि असे सगळे विचार आपल्या डोक्यात आले ना, तर आहे तो क्षण, आहे तो आनंद, आहे तो उपभोग सगळं सोडून टाकतो आणि नको त्या चिंतेमध्ये, काळजीमध्ये, भीतीमध्ये, कटकटीमध्ये, नकारात्मकतेमध्ये इतके आपण गुरफटून जातो की आपल्यालाच कळत नाहीये. म्हणून हे मधमाशाचं डोकं हे पोळं आहे, त्याला न दगड मारता आहे तसं शांत बसलंय ना, तसं शांत आपल्याला प्रत्येक प्रसंगामध्ये राहता आलं पाहिजे. म्हणून इथं एक घडलेली घटना सांगावीशी वाटते. जगामध्ये एक मोठंसं पेंटिंगचं प्रदर्शन भरलेलं असतं आणि त्या पेंटिंगच्या प्रदर्शनाचा विषय काय असतो बरं? तर त्या पेंटिंगमध्ये हजारो चित्र आलेली असतात, कारण त्या चित्राला खूप मोठं बक्षीस लावलेलं असतं. जवळ-जवळ 1 कोटीचं बक्षीस एका पेंटिंगला लावलेलं असतं आणि त्या पेंटिंगला एकच सांगितलं असतं, की असं पेंटिंग बनवा, की ज्याच्यामध्ये शांतता असली पाहिजे. असं पेंटिंग बनवा, की ते पाहिल्या जे मनाला अशा शांती लाभली पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. शांती आणि समाधान ज्या पिक्चरमध्ये, ज्या पेंटिंगमध्ये असेल, त्या पेंटिंगला 1,00,000चं बक्षीस आहे असं घोषित करण्यात येतं. जगभरातले सगळे
सगळे पेंटर्स एकजुटीनं काम करत असतात की हे 1,00,000चं जे गिफ्ट आहे, प्राइज आहे, ते मलाच मिळालं पाहिजे याच्यासाठी सगळेजण धडपड करत असतात. छान छान पेंटिंग आणतात आणि जवळजवळ हजारो पेंटिंग्स तिथे जमा होतात. त्या हजारो पेंटिंग मधून प्रत्येक जण जजेस जे असतात, जजेस पण खूप असतात, सगळेजण पेंटिंग बघून 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 त्यातनं सॉर्टिंग करून 100 पेंटिंग बाजूला काढतात. 100 पेंटिंग बाजूला काढल्यानंतर पुन्हा एक जजेसची टीम तयार होते आणि ती टीम परत त्या 100 पिक्चरांचं काय चालू होतं, जजिंग चालू होतं आणि त्याचं एक्झिबिशन लावलेलं असतं. सगळ्या व्यक्ती येतात, ते एक्झिबिशन छानपैकी बघतात, करतात आणि छानपैकी एक्झिबिशन बघितल्यानंतर तिथं एकाच चित्राला बक्षीस मिळणार असतं. काही चित्र असं असतात, निरभ्र स्वच्छ आकाश असतं, खाली छानपैकी समुद्र असतो, शांत समुद्र काही पिक्चरमध्ये छानपैकी दाखवलेला असतो. काही ठिकाणी डोंगर, डोंगरापाठीमाग उगवणारा सूर्य, छानपैकी फुलांची गार्डन, असं सगळं काही दाखवलेलं असतं. सगळे पिक्चर एकापेक्षा एक अप्रतिम असतात. सगळं प्रदर्शन झाल्यानंतर सगळे जजेस जागेवरती जाऊन बसतात आणि ज्या पिक्चरचा पहिला नंबर आलेला असतो ते पिक्चर, ते पोस्टर पडद्यापाठीमागं झाकून स्टेजवरती आणून ठेवलं जातं. मग ते पिक्चर जेव्हा स्टेजवरती आणून ठेवलं जातं त्यावेळेला प्रत्येक पेंटरला वाटायला लागतं की कुठलं पिक्चर असेल बरं, त्याला एवढी मोठं प्राइज दिलंय, ह्या जजेसची एवढी मोठी टीम आहे आणि ह्या जजेसनी असं कुठलं पिक्चर सिलेक्ट केलं असेल की ज्याला एवढं मोठं बक्षीस मिळणार आहे. आणि स्टेजवरती सगळ्यांची उत्सुकता लागलेली असते. मग शेवटी जे पिक्चर ठेवलेलं असतं ना, त्याच्यावरचा पडदा काढला जातो आणि ते पिक्चर बघून सगळ्या त्या हॉलमध्ये, सभागृहामध्ये एकच गोंधळ चाललेला असतो की या पिक्चरला का बरं बक्षीस दिलं असेल? आम्ही इतके सुंदर 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 पिक्चर काढलेले आहेत, इतक्या छान गोष्टी काढलेल्या आहेत, एवढं छान निसर्ग दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये पहिल्या पहिल्या समाधान आणि शांतता आहे. या पिक्चरमध्ये काहीच नाहीये. इथं तर वादळ आहे, वीज चमकती आहे, काळाकुट्ट अंधार आहे, समुद्रामध्ये लाटा व्हायला लागलेत मोठ्या मोठ्या. या पिक्चरमध्ये असं काय बरं आहे की ज्याला पहिलं प्राइज, पहिलं बक्षीस या जजेसनी द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणून ज्या जजेसनी ह्याचा नंबर काढलेला असतो, ती 5 जणांची टीम असते. त्या 5 जणांच्या टीमकडे सगळे जे रिपोर्टर्स असतात, ते रिपोर्टर्स जातात आणि विचारतात की एवढ्या 100 सुंदर सुंदर पिक्चरातून हा काय पिक्चर तुम्ही सिलेक्ट केलाय, ज्याच्यामध्ये वीज चमकती आहे, काळाकुट्ट अंधार आहे, लाटा मोठ्या मोठ्या उसळता आहेत, गर्जना व्हायला लागलेली आहे, वारं सुटलेलं आहे, झाडं हालायला लागलेली आहेत आणि या पिक्चरला तुम्ही पहिलं बक्षीस देणार आहे. या पिक्चरमध्ये असं काय पाहिलेलं आहात? त्यावेळेला एक जज पुढे येतात आणि म्हणतात, तुम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्यात, पण त्या पिक्चरमध्ये आणखीन एक गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्ही कधी पाहिलेली आहात का? त्यावेळेला पत्रकार विचारतात, एवढ्या गोष्टी तर आहेत, याच्या व्यतिरिक्त कुठली गोष्ट त्या पिक्चरमध्ये आहे बरं, तुम्ही सांगताय? आणि मग त्यावेळेला एक जज म्हणतात, तुम्ही सगळं पाहिलात. वादळ सुटलेलं आहे, वीज चमकती आहे, लाटा उसळलेल्या आहेत, खूप अंधार आहे, सगळं काही आहे. पण त्या पिक्चरमध्ये एक छोटंसं घर आहे. त्या घराला एक छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीमध्ये एक व्यक्ती उभी राहिलेली दाखवलेली आहे आणि ती व्यक्ती बाहेर एवढी संकट असताना सुद्धा शांतपणे राहिलेली आहे आणि चेहऱ्यावरती एक गोड स्माइल आहे. हे असं दृश्य कुठल्या दुसऱ्या पिक्चरमध्ये आहे का? कारण एवढं सगळं बाहेर चालू असताना सुद्धा ती व्यक्ती आतमध्ये खिडकीतून हे सगळं पाहत आहे, पण तरी सुद्धा शांत आहे, समाधान आहे. हेच आम्हाला आवडलेलं आहे, हेच आम्हाला भावलेलं आहे आणि म्हणूनच त्या पिक्चरला आम्ही पहिलं प्राइज दिलेलं आहे. मग मला सांगा की घरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये अशा कितीतरी गोष्टी घडत असतात. कोणतरी आपल्याला काहीतरी म्हणतं आणि आपल्या मनातली शांतता भंग होते, आपल्या डोक्यातली शांतता भंग होते आणि आपण मात्र जसा समुद्र खवळतो त्या पद्धतीनं आपण खवळतो आणि खरंच आपल्या आयुष्यातले चांगल्या चांगल्या गोष्टी हातातून सोडून टाकत असतो. आणि म्हणून हे सोडून टाकलं पाहिजे. कितीही वाईट परिस्थिती असेल तरी डोकं आणि मन हे दोन्ही
तिन्ही गोष्टी शांत व्यवस्थित असतील तरच आपल्याला समाधान, आनंद, सुख या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणून आपण शांत राहणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित टॅकल करणं, चांगल्या पद्धतीनं करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपलं मन खंबीर असलं पाहिजे. मन खंबीर असण्यासाठी चांगलं काहीतरी डोक्यात गेलं पाहिजे. माणसाचं आरोग्य फक्त 2 गोष्टींमुळे बिघडतं. कुठल्या 2 गोष्टींमुळं? आपल्याला तर सुजाताताईंनी सांगितलंच, पोटात चुकीची गोष्ट गेली तर आरोग्य बिघडतं. बघा, जरासं चुकीचं काहीतरी खा, लगेच पित्त, लगेच पोट झाडणं, डोकं दुखणं, हे सगळ्या गोष्टी चालू होतं. दुसरं कारण आहे, डोक्यात काहीतरी चुकीचं गेलं तरी पण आरोग्य बिघडतं. कुणी तर तुम्हाला आज काहीतरी म्हणू देत बघा, दिवसभर नाही डोकं दुखलं तर त्याविषयी किती विचार करता. म्हणजे डोक्यात जसं जाणं चांगलं पाहिजे, पोटात जाणं चांगलं पाहिजे, तसं डोक्यात सुद्धा जाणं चांगलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण शांत राहणं, आहे त्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केलं ना, तर सगळं काही आपल्याला व्यवस्थित मिळणार आहे आणि आपलं आयुष्य हे खूप छान होत जाणार आहे. म्हणून विनाकारण नको त्या गोष्टीची चिंता करत, काळजी करत बसण्यापेक्षा आहे ते प्रसंग चांगल्या पद्धतीने आनंद घेत गेलं पाहिजे. म्हणून म्हटलं जातं, चिंता से चतुराई घटे, चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, लोभ से धन घटे, कहे गए दास कबीर. म्हणजे चिंता केलात ना तर तुमची जी चतुराई असते, हुशारी असते, ती कमी 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 व्हायला लागते. कारण आपण चिंतेमध्ये काय करतो, कसं वागतो, काय बोलतो हे आपल्यालाच कळत नाहीये. दुःख जास्त करत बसला, काळजी जास्त करत बसला तर त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावरती होतो आणि आपलं आरोग्य हे ढासळायला लागतं. लोभ करायला गेलो की धन कमी होत जातं, असं संत कबीरांनी म्हटलेलं आहे. मग मला सांगा, जर चिंता केल्यानंतर चतुराई, आपली हुशारी कमी होत असेल तर का बरं चिंता करायचं? आणि दुःख केल्यानंतर शरीर कमी होणार असेल, आयुष्य कमी होणार असेल, तर दुःख करत बसण्यापेक्षा आपण आहे तो प्रसंग मस्तपैकी, छानपैकी करत ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी जास्त काही करायचं आहे का? नाही. अच्छा व्यवहार, साफ नियत, नेक दिल आणि इमानदारी. ह्या 4 गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत घेतल्या ना, बाकी काही लागत नाही. अच्छा व्यवहार, सगळ्यांशी व्यवहार व्यवस्थित ठेवा. सगळ्यांशी व्यवहार चांगल्या पद्धतीनं करा. तो पैशाचा नाही म्हणत मी. भावनेचा असू दे, नात्यांचा असू दे, प्रेमाचा असू दे, आपुलकीचा असू दे किंवा विश्वासाचा असू दे. सगळ्यांशी व्यवहार चांगलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं नियत जी आहे ती स्वच्छ असली पाहिजे, निर्मळ असली पाहिजे, चांगलं मन असलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा प्रामाणिकपणा असला पाहिजे. जसं की आपलं मॅरेथॉन सेशन बद्दल ना कोच गाईड करत असतात. तुम्ही चीट केलात तर तुम्ही कोचला चीट करत नाही, तुम्ही स्वतःला चीट करत असता. म्हणून आपल्याला वाटतं की आपण दुसऱ्याला आरामात चीट करू शकतो. इथं दुसऱ्याला नाही, पहिल्यांदा तुम्ही स्वतःला चीट करता आणि मग ते इतरांना जात असतं. म्हणून स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्ट करत असताना ती प्रामाणिकपणाने करत गेलात ना, तर नक्की नक्की आपल्याला आयुष्यामध्ये खूप छान होत असतं. म्हणून आयुष्यामध्ये जोडी जमत असताना 36 गुण चांगले लागतात असं नाही, फक्त 4च गुण चांगले लागतात. ते म्हणजे काय? प्रेम, आपुलकी, विश्वास आणि प्रामाणिकपणा. या 4 गोष्टी झाल्या ना, प्रत्येक व्यक्तीशी गुण जुळायला लागतात. ही 4 गुण फक्त तुमच्याकडे पाहिजेत. बाकी असोत किंवा नसोत, सगळ्या व्यक्ती तुमच्याकडे येत असतात आणि जीवन खूप छान होत असतं आणि मस्त होत जात असतं. धन्यवाद पद्मजाताई. ओके, एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण अर्चिताताईंसाठी. आणि खरंच खूप सुंदर विचार. आणि मला वाटतं याच्यासारखं हे जे विचारांमध्ये शुद्धता किंवा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी संकट, वादळ, ह्या विजा कडाडणं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि त्यावेळेला असं शांत राहायला मला वाटतं शतायुषी मधून आपण प्रत्येक जण शिकतो. मी तर खूप शिकले. आणि याच्यात मला वाटतं शतायुषी मधले आपले सगळे ग्रेट कोच आहेत, आपले मेंटॉर आहेत, सुजाताताई आहेत आणि आपल्या प्रत्येकाचे अनुभव आहेत, त्याच्यातून आपण प्रत्येक जण शिकतो. आणि म्हणूनच शतायुषी नेहमी सांगत असते, आपल्याला 3 त्रिसूत्रीवरती काम करायचं आहे. 20% एक्सरसाइज, 80% न्यूट्रिशन आणि 100% माइंडसेट. आणि माइंडसेट म्हणजे काय? तर ते हेच आहे की आपण या प्रत्येक टॉपिक मधून, प्रत्येक अनुभवातून हे सगळे शिकतोय, आपल्या कोचेस कडून शिकतोय. सो खूप खूप धन्यवाद शतायुषी परिवारातले प्रत्येक